महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत SRPF गट 5 दौंड लेखी परीक्षेमध्ये धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय। झालं असं की शिपाई पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेमध्ये एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचांमधून तब्बल 85 प्रश्न हे जसेच्या तसे विचारण्यात आले होते या परीक्षेमध्ये आणि त्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे। प्रश्नांची क्रमवारी आणि पर्यायांमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तसंच राज्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार खेळ का करतंय अशी टीका सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली। तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली। त्या विषयामध्ये असं झालंय की त्याच्यात कॉपी पेस्ट खूप आहे त्या परीक्षेत, त्यामुळे कॉपी पेस्ट परीक्षेचा पेपर असू शकत नाही। परीक्षेचा पेपर हा पारदर्शकच असला पाहिजे आणि तो मेरिटवरच असला पाहिजे। त्यामुळे या गोष्टी माझ्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत। आमची अपेक्षा आहे की प्रत्येक परीक्षा ही फेअरच असली पाहिजे। पुण्यातल्या दौंडमध्ये SRFच्या परीक्षेमध्ये पेपरमध्ये जे आहे ते एकाच प्रकाशकाने छापलेल्या एक प्रश्नपत्रिका जशीच्या तशी 85 प्रश्न आलेले आहेत। त्यामुळे या प्रकाशकाने ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तकं दिले असतील त्यांचा फायदा होईल, मात्र महाराष्ट्रातल्या इतर विद्यार्थ्यांवर अन्याय होण्यासारखी ही घटना आहे आणि याला जबाबदार पोलीस अधिकारी किंवा प्रशासन का प्रकाशक हा खरा प्रश्न आता उभा टाकलेला आहे। एखादा प्रश्न ठीक आहे, पण सलग जे 85 प्रश्न आलेत आणि यावर आता सुप्रिया सुळे, विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा प्रश्न निर्माण केले। तुमचं याबद्दलचं काय नेमकं? सर, हा जो पेपर आहे दौंड SRPF गट क्रमांक 5 हा पेपर शनिवारी 2 तारखेला हा पेपर झाला। हा पेपर झाल्यानंतर 4-5 तासानंतर ज्यावेळेस आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे आम्हाला मेसेज आले की अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला सराव प्रश्नपत्रिका म्हणून उपलब्ध करून दिलेला जो प्रश्नसंच आहे त्या प्रश्नसंचातील एकाच प्रश्नपत्रिकेतील 85 प्रश्न हे ॲज इट इज कॉपी झालेले आहेत। त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस क्रॉस व्हेरिफिकेशन ज्यावेळेस केलं तेव्हा लक्षात आलं आम्ही जी प्रश्नपत्रिका बनवतो हे आम्ही स्वतः बनवत नाही। ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तयार होतात त्याचा आधार घेतो की कशा पद्धतीने पॅटर्न आहे, त्या पॅटर्नला अनुसरून आम्ही दर्जेदार प्रश्नसंच त्या प्रश्नांचं विश्लेषण करण्याचं काम आम्ही करत असतो। याच्यामध्ये आमचा कोणताही रोल नसतो, पण आमचा असा बिलकुल दावा नाहीये की 85 प्रश्न आलेत ह्याला आम्ही कोणतं तरी समर्थन करतोय किंवा असं झालेलं आहे आमच्याच विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे किंवा आमच्या पुस्तक जे वाचतात त्यांनाच फायदा झाला पाहिजे, याच्याशी आमचा बिलकुल समर्थन नाहीये। याच्यात जर अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी भावना असेल, कारण की आम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तशी काही भावना असेल की याच्यामुळे आपलं नुकसान होतंय, तर याची सरकारच्या बाजूने आम्ही असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा प्रश्नपत्रिका तयार करणारी यंत्रणा असेल यांनी कोणतीही चौकशी करा, त्या चौकशीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे। जी यंत्रणा प्रश्नपत्रिका तयार करते त्यांच्याशी तुमचा कधीही काही संबंध आलेला नाही? कधीही कोणती यंत्रणा करते किंवा कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार करते याच्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती नाहीये, ना कधीही त्यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे। तशा पद्धतीने संपर्क असतात आम्ही स्वतःहून सोशल मीडियावर ह्या गोष्टी जाहीर केल्याच नसतील। आता काय याच्यामध्ये 1-2 प्रश्न जर आलेले असते तर आम्ही नक्कीच त्याचं समर्थन केलं असतं, कारण येतात आणि ते प्रश्न असे असतात की कधी ना कधी पोलीस भरतीला सुद्धा विचारले असतात। पण जर सलग 85 प्रश्न आलेले आहेत आणि याच्यामध्ये पुस्तक न वाचणाऱ्या विद्यार्थ्याचं जर नुकसान होत असेल तर नक्की याच्यावर डबल परीक्षा झाली पाहिजे, निपक्षपणे याची चौकशी झाली पाहिजे, या मताचे आम्ही आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।